नमस्कार, मी प्रभाकर लोंढे, खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक। आज आपण धाराशिव शहरामध्ये महात्मा बसवेश्वराच्या जयंतीच्या निमित्ताने या शहरातून भव्य अशी मिरवणूक काढली जाणार आहे आणि महात्मा बसवेश्वराचे समतेचे विचार समाजामध्ये पेरण्याचं काम या ठिकाणून होणार आहे। आणि एक विशेष आहे की या मिरवणुकीसाठी डॉल्बी नाही, या मिरवणुकीसाठी पारंपरिक वाद्ये आणि सर्व जाती धर्माच्या कलाकाराला एक न्याय मिळावा आणि कलाकार हे जगला पाहिजेत असा संदेश महात्मा बसवेश्वरांनी त्या काळी 18 पगड जातीसाठी दिला। या ठिकाणी जात धर्म पंथ वगैरे काय नाही, माणूस हे सर्वश्रेष्ठ आणि समतेचा विचार 12व्या शतकात देणारे महात्मा बसवेश्वर यांची पारंपरिक जयंती कायमस्वरूपी करून समाजापर्यंत एक समतेचा विचार रुजवण्याचं काम या ठिकाणाहून होत आहे। या ठिकाणी पहिली जयंती धाराशिवामधून काढलेले एक व्यक्तिमत्व या ठिकाणी आपण त्यांनासुद्धा विचारणार आहे। आणि आता 2026पर्यंत हे जयंती अविरत चालू आहे। हे काय संदेश देतात आणि कशा पद्धतीनं जयंत्या काढल्या जातात हे आपण विचारणार आहेत। नमस्कार साहेब, खडतर प्रवास यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। तुमची पहिली जयंती महात्मा बसवेश्वरांची या ठिकाणून काढली होती 1984। त्या जयंतीला साक्षीदार मीच होतो, मीच प्रसिद्धी केली। त्यावेळेस तुमची बॉडी वगैरे एकदम चांगली होती। काही तुमचा संदेश काय होता, म्हणजे तुम्ही जयंती सुरुवात करण्याचे कारण काय होतं? महात्मा बसवेश्वर जयंतीचे ते विचार वगैरे पुढे मांडावे सगळ्या जनतेमध्ये मांडावे। महात्मा बसवेश्वरांचे विचार फार मोठे आहेत, फार मोठे समतेचा विचार आहे त्यांच्यामध्ये, समानतेचा संदेश त्यांनी दिला बरोबर। आणि तो संदेश तुम्हाला जनतेपर्यंत पोहोचवण्याचं तुम्ही काम केलं। काय समाजामध्ये आता महात्मा बसवेश्वरांनी जवळजवळ 18 पगड जातीचं काम केलं। आता इथं 18 पगड जाती येतात काय? येतात ना सगळ्या सर्व समाजातील आहेत। लिंगायत आहेत, लिंगायत चांभार आहेत, लिंबार आता मी हे घेत नाहीत, सगळे लिंगायत बंधू म्हणून आम्ही सगळ्याला एकत्र करतो। कोणते कोणते जाती आहेत? सगळ्या जाती आहेत आपल्या इथं, सगळ्या माळी तेली आव्हान तर तुम्ही करता, आव्हान तुम्ही करता आणि येतात ना। काय काय महत्व आहे साहेब? तुमची मुलाखत घेतली होती, मी आपण मठ दाखवलं होता। हो, काय परिवर्तन आहे समाजामध्ये आता? भरपूर परिवर्तन झालेलं आहे बरं धार्मिक दृष्ट्या। बरं साहेब, तुम्ही 1984 पासून जयंती काढता, 42 वर्ष आतापर्यंत 42 वर्ष झाले। काय समाजाने आदर्श घेतला बराचसा काही बरेच? दरवर्षी नवीन यायला सुरुवात झालेली आहे। बरं आज तुम्ही काय काय कार्यक्रम घेतलेत? आम्ही सकाळी 10 वाजता सेंट्रल बिल्डिंग समोर ते पूजा केली, अर्चना महात्मा बसवेश्वर चौकामध्ये पूजा केली। पुढे काय कोण कोण आमच्या मार्गदर्शनाला? समाजाचे बाकी आम्ही कोणाला बोलवलेलं नाही, पुढारी काही नाही। बरं आमच्या समाजातले सर्व ज्येष्ठ युवक सगळ्यांना बोलवून आज प्रतिमेचं पूजन, चौकातलं पूजन आपण केलं, सुशोभीकरण केलं। तिथं आपण कार्यक्रम घेऊन महाआरती घेऊन सगळ्या ज्येष्ठ मंडळीच्या वतीने आपण आरती केली। तिथं आरती करून आता आपला संध्याकाळचा जो काय प्रोग्राम आहे तो सांप्रदायिक वादन आपला डॉल्बी मुक्त हे आमची जयंती आहे। डॉल्बी नाही, मोठा कर्कश आवाज नाही, जी पारंपरिक एकदम शांत आवाज आहेत वारकरी संप्रदायातली मुलं, असं एक आमचा आज जयंतीचा पॉईंट आहे। साहेब, सांप्रदायिक वाद्य म्हणजे काय? हे टाळ मृदंग वगैरे आहे, तुतारी आहे, शंख आहे, तुतारी आहे, शंख म्हणजे पारंपरिक सगळे वाद्य जनतेला जे अभिप्रेत आहे। आज खरं तुमचा एक संदेश जो आहे ना डॉल्बी मुक्त, त्याचं कारण असं आहे की डॉल्बीनं बरेचसे लोकांना अटॅक सुद्धा आले। BP असतो, शुगर असतो, आजारानं त्रस्त माणसं असतात आणि त्याच्यावर मात करण्याचं पहिले चालू केले। महात्मा बसवेश्वरांचा हा संदेश तुम्ही काय सांगणार जनतेला? आपा बोला, काय सांगणार? आम्ही जो 12व्या शतकामध्ये महात्मा बसवेश्वरांनी सर्व समाजातील जाती धर्म पंथ विसरून सर्व लोकांना एकत्र आणलं, विधवांचे विवाह केले आणि जातीभेद सोडून एक समाज मंडपाची रचना केलेली आहे 12व्या शतकामध्ये। तो काळ तर फार म्हणजे कठीण काळामध्ये हे एवढं मोठं कार्य हाती घेतलेलं आहे आणि त्याने एक संदेश दिलेला आहे, काय कवे कैलास
म्हणजे काम हेच कैलास आहे, देव आहे, देव असं काय कवे कैलास हा जो मोठा संदेश त्यांनी दिला ही श्रेष्ठ आहे आणि कर्म करत राहा हाच मोठा संदेश त्यांनी त्या काळामध्ये दिला. आणि विधवाचे विवाहसुद्धा त्या काळामध्ये महात्मा बसवेश्वरांनी लावून दिलेले आहेत 12व्या शतकामध्ये. आणि एक समाज मंडप असा तयार केला की त्या ठिकाणी सर्व जाती धर्माचे लोक एकत्र येणे आणि त्यांना म्हणजे देव मानू नका, पण तिने एक लिंगाची स्थापना करून आपल्या गळ्यामध्येच तो शिवलिंग स्थापन करा आणि त्याला देव माना, असा एक मोठा संदेश त्या काळात. कर्म करा, पण ते कर्म सत्य कर्म असावं ते अशा पद्धतीचा संदेश त्यांनी दिलेला त्या आहे. काळामध्ये दिलेला आहे, मोठा संदेश दिलेला आहे. आणि मातंग समाज या मला वाटते चांडाळ असं म्हटलं जात होतं, हे माझ्या वडिला समान अशा पद्धतीचा सुद्धा संदेश त्यांनी दिलेला आहे. म्हणजे कर्नाटकच्या सभा मंडपामध्ये हे कारभार झाला. आज तुम्ही धाराशिवामध्ये कोणतं कार्यक्रम घेणार आहे? आज सकाळीच कार्यक्रम झाला, सकाळी महापूजेचा झाला. आता मिरवणुकीचा काय आहे? मिरवणुकीतून कोण आहे अध्यक्ष, कोण आहेत? बाहेरून तर आता संध्याकाळचा जो आमचा प्रोग्राम आहे तो जंगम मठापासून असाच आपला नेहरू चौक, काळा मारुती चौक, तसंच आपलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक, समता कॉलनी, असंच पुढे महात्मा बसवेश्वर चौकातून, तसंच आपण पुन्हा शिवाजी महाराज चौकातून, तसंच आपल्या इथं स्त्रिया सुद्धा इथं सामील होण्यासाठी आलेल्या आहेत. कारण 2-4 गाड्या मला दिसल्या. त्या पण आज पूर्ण त्यांच्या पारंपरिक वेशामध्ये ती सगळ्या महिला पण आज याच्यामध्ये सहभागी होणार आहेत. मठामध्ये काय कार्यक्रम वगैरे झाले? मठामध्ये पूजा वगैरे झाली. पूजा वगैरे झाले. काय अन्नदान, रक्तदान, काही सामाजिक उपक्रम, रक्तदान झाले का? झालं. म्हणजे आळणीमध्ये एक आम्ही आज रक्तदानाचा 40 युवकांनी आज रक्तदानाचा कार्यक्रम केला. जिल्ह्यातील आपल्या महात्मा बसवेश्वरांच्या चाहत्यांना, त्यांच्या अनुयायांना काय संदेश देणार तुम्ही? आम्ही आज जो 886 महात्मा बसवेश्वर जयंतीचे आहे त्यांचे आचार विचार सर्व समाजामध्ये पसरावा आणि जो जातीभेद जो आज जो वाढत चाललेला आहे तो महात्मा बसवेश्वरांनी जो आपल्याला हे संदेश दिलेला आहे जातीभेद विसरून, तर त्याप्रमाणे वागावं असं एक आम्ही महात्मा बसवेश्वर जयंतीच्या निमित्तानं सर्व समाजाला एक आम्ही संदेश देऊ इच्छितो. व्यसनाच्या बाबतीमध्ये काय सांगा? डॉल्बीच्या बाबतीमध्ये डॉल्बी मुक्त आहे, व्यसनमुक्त समाजाने सुद्धा व्यसनातून बाहेर निघावं आणि कसं राहावं आणि त्यांनी जे बसवेश्वरांनी जे आचार विचार जे घालून दिलेले आहेत त्याच्याप्रमाणे वर्तन ठेवावं. आणि त्यामुळे आम्ही आज डॉल्बी सोडून जे पारंपरिक वाद्य आहेत, हलग्या आहे, ढोल ताशा आहे, भजन कीर्तनाचं एक मंडळी बोलवलेले आहे आणि शंख तुतारी या वाद्यासहित आम्ही आज बसवेश्वराची मिरवणूक काढणार आहोत. त्यानिमित्तानं आज उस्माच्या जनतेला एक चांगला संदेश जाईल. आणि आपण जो आम्ही तुमचे प्रभाकर लोंढेंनी जे चांगलं एक आमचं हे जे केलं आहे, आज आमचे विचार तुम्ही सर्वच जनतेसमोर मांडले त्याबद्दल मी आपलं आणि आपल्या चॅनलचे आमच्या लिंगायत समाजातर्फे धन्यवाद मानतो. काय नाव तुमचं साहेब? मी श्रीकांत साखरे. आपलं नाव? रवी कोरे. साहेब? वैजनाथ गुळवे. अजय शेटे. बरं, तुम्ही काय संदेश देणार तरुण पिढीला? काय दिलेलंच आहे आपण सांगितलेलं ते. तर या ठिकाणी महात्मा बसवेश्वरांची जयंती धाराशिव शहरामध्ये 1984 पासून सुरुवात झालेली आहे आणि 42 वर्षे अविरत हे जयंती मिरवणूक चांगल्या पद्धतीने चालू आहे. या मिरवणुकीमध्ये दारू गंजडे वेगळ्या पद्धतीने नाचणारे अश्लील चाळे करणारे लोक नसतात. या ठिकाणी डॉल्बी मुक्त आहे आणि महात्मा बसवेश्वराने जे 12व्या शतकामध्ये संदेश दिला आहे समतेचा, तो समतेचा संदेश 18 पगड जातीसाठी, बलुतेदारासाठी, सर्वसामान्य जनतेसाठी संदेश दिलेला आहे. आपण फक्त माणूस आहेत, ना हिंदू ना मुसलमान, हम है इंसान अशा पद्धतीचा संदेश 12व्या शतकामध्ये महात्मा बसवेश्वराने दिलेला आहे. आणि त्याच्यानंतर मग पुन्हा सर्व महापुरुष, मग महात्मा ज्योतिराव फुले आले, राजश्री शाहू महाराज आले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, अण्णाभाऊ साठे, हे सर्व महामानव महात्मा बसवेश्वरांचाच संदेश पुढे नेत चाललेले आहेत. आणि तोच संदेश धाराशिव जिल्ह्यामधल्या सर्व महात्मा बसवेश्वराच्या अनुयायांनी असाच संदेश पुढं नेत राहावं, समतेचा संदेश जनतेपर्यंत पोचवावा, व्यसन मुक्त राहावं आणि चांगला संदेश देऊन महात्मा बसवेश्वरांचे विचार घराघरापर्यंत
समतेचे विचार पोचवावे असाच संदेश या ठिकाणाहून दिलेला आहे. तर बघूया येणाऱ्या काळामध्ये समाज सुधारणा कसा होईल, समाजाचं परिवर्तन कसं होईल, महात्मा बसवेश्वराचे विचार समाजापर्यंत कसे पेरले जातील ते पाहूया येणाऱ्या काळातच. मी प्रभाकर लोंढे, खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक. या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, बेल आयकॉनचे बटन दाबा, आपले विचार कमेंट बॉक्समध्ये नोंद करा. विचार महात्मा बसवेश्वराच्या समतेच्या विचाराचे असावे. धन्यवाद. धाराशिवकर. जय हिंद, जय महाराष्ट्र.